आपला विचार टिकाऊ राहिला आहे का विकाऊ झाला आहे, पहिले त्याचं उत्तर त्यांनी सभेत द्यावं. आणि आमचा विचार हा जो हिंदुत्व आणि मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी आहे, तो बाळासाहेबांचा विचार आम्ही पुढे नेतो आहे. तर याचंही उत्तर त्यांनी द्यावं की आपल्याला अबू आझमी पण आता चालत आहेत, आपल्याला आता ते समाजवादीचे माणसंही चालत आहेत. आम्ही मुस्लिमांच्या विरोधात नाही, तुम्ही पण असाल की नाही आम्हाला माहीत नाही, पण या राज्यावर आणि या देशावर जो प्रेम करतो तो कोणत्याही जाती धर्माचा आहे, त्याच्यावर शिवसेना प्रमुखांनी कायम प्रेम केलं. आम्ही त्याच विचाराने चालतो आहे. मंत्री गुलाबराव पाटील आपल्यासोबत आहेत. आपण आजच्या या मेळाव्याच्या अनुषंगानं त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. आज 2 मेळावे पार पडतात. एक शिवाजी पार्कला पार पडतोय, एक आझाद मैदानात पार पडतोय. ज्या पद्धतीची आझाद मैदानात तयारी करण्यात आलेली आहे, 1.25 लाखाच्या आसपास खुर्च्या ठेवण्यात आल्या. हे माझ्या माहितीप्रमाणे जर लोकांचा अंदाज घेतला तर 1.25 लाखाच्या वरती सुद्धा लोक येतील असं चित्र दिसत आहे. आम्ही जळगाव जिल्ह्याचा स्वतःचा जर अंदाज आम्ही पाहिला तर आम्ही 500 किलोमीटरच्या वरती लांब असल्यावर सुद्धा जवळपास 7-8 हजार लोक ह्या इतक्या लांबच्या जिल्ह्यामधून येत आहेत. तर मला तरी असं वाटतं की त्याच्यापेक्षाही जास्त गर्दी या मेळाव्याला होऊ शकते. सर, कशा प्रकारे तयारी करण्यात आलेली आहे, कशा पद्धतीनं सूचना शिवसैनिकांना देण्यात आल्या? नाही, आम्ही पूर्व तयारी म्हणजे तालुकास्तरीय बैठका पहिले घेतल्या. त्याच्यामध्ये आम्ही वाहनांची नोंदणी केली. त्या वाहनावर कोण आमचा प्रमुख असणार आहे त्याचे नंबर्स घेतले. किती वाजता निघावं, कुठे थांबावं, काय करावं, या सगळ्या गोष्टी आम्ही त्यांना बैठकीत समजवल्या. आमची मंडळी ही 2 टप्प्यामध्ये आली. काल 4 वाजता हे गावाकडून निघाले. रस्त्यामध्ये घरचा जो भत्ता बांधलेला होता तो त्यांनी जेवले आणि आम्ही राहण्याची त्यांची व्यवस्था तिथे केली होती. तिथे ते थांबले आणि तिथून आता इकडे आलेले आहे. इथे आम्ही आता बंगल्यावर त्यांची जेवायची व्यवस्था, गावाकडचा खानदेशचा जो मेनू आहे, शेव भाजी भाकरी, ते बनवणं आमचं सुरू आहे. आणि सगळेजण 2-3 वाजेपर्यंत जेवतील आणि 5 वाजेपर्यंत सभेच्या ठिकाणी पोहोचतील, अशा पद्धतीची आमची तयारी आहे. लोकसभा, विधानसभा, मुंबई महानगरपालिका सह राज्यातल्या अनेक महापालिकांच्या निवडणुका लवकरच होणार आहेत. आज खऱ्या अर्थानं एकनाथ शिंदे या निवडणुकांचं रणशिंग फुंकताना पाहायला मिळतील. नाही, हे गोष्ट महत्त्व या मेळाव्याला निश्चितपणाने आहेच. याचं कारण असं आहे की येणारं वर्ष हे निवडणुकींचं वर्ष आहे. त्याच्यामध्ये नगरपालिका आहे, महापालिका आहे, जिल्हा परिषद आहे, पंचायत समिती आहे, लोकसभा आहे, विधानसभा आहे. त्यामुळे या सभेला एक सगळं महत्त्वाचं स्थान द्यायला काही अडचण नाही. याचं कारण याच्यामधूनच आता याची ध्वनीच ग्रामीणमध्ये प्रतिध्वनी म्हणून जाणार आहे. इथूनच विचाराचं सोनं घेऊन कार्यकर्ता पुढच्या वर्षाचं कामाचं नियोजन करणार आहे. आणि मला तरी असं वाटतं की या मेळाव्याला त्याच्याकरता महत्त्व आहे आणि त्याच्याकरता उत्साही लोकांमध्ये आहे. आज येणारे जे लोक आपण पाहिले तर एक सर्वसाधारण जे कधी आपलं घरदार सोडून येत नाही किंवा आपली शेती सोडून येत नाही, तेही लोक आज या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत. सर्वसाधारण माणसं, जे काबाळ कष्ट करणारे शेतकरी आहे, मजूर आहे, ही सगळी मंडळी आज या मेळाव्याला वेळ काढून या ठिकाणी दसऱ्यासारखा सणी येत आहेत. ही सगळ्यात महत्त्वाची बाब. आज मुख्यमंत्र्यांकडून तुम्हाला काय ऐकायला आवडणार आहे? खरं तर अनेक वेळा टीका प्रतिटीका होत असतात. आजच्या या मेळाव्याच्या निमित्तानं मुख्यमंत्र्यांकडून काय अपेक्षा आहेत? नाही, मुख्यमंत्र्यांकडनं आम्हाला हीच अपेक्षा आहे की या सरकारने केलेली जी कामं आहे त्याची ठळक जे मुद्दे आहेत ते त्यांनी या ठिकाणी लोकांच्या समोर मांडले पाहिजे. याचं कारण बरेच निर्णय असे सुंदर निर्णय या सरकारने घेतले आहे. त्या निर्णयांच्या बाबतीमध्ये लोकांपर्यंत पुन्हा तो एक प्रकारचा मेसेज गेला पाहिजे. आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्ही कोणत्या पद्धतीनं निवडणुका लढाव्या, त्याचप्रमाणे कार्यकर्त्यांनी आपली संघटना कशी वाढवावी, तालुका स्तरापासून गाव तिथे शिवसैनिक, घर तिथे शिवसैनिक आणि गाव तिथे शाखा, हा जो संकल्प आहे याच्या बाबतीमध्ये त्यांच्याकडनं मार्गदर्शन होणं अत्यावश्यक आहे असं मला वाटतं. मागच्या अनेक दिवसांपासून मराठा आरक्षणाचा प्रश्न राज्यामध्ये ऐरणीवर आहे. अशा परिस्थितीत मनोज जरांगेंनं जी शेवटचा अल्टिमेटम दिला होता तो आज संपतोय. या प्रश्नाकडे सरकार म्हणून तुम्ही कसं पाहताय? कशा प्रकारे सरकार हा प्रश्न सोडवणार आहे? साहजिक आहे, आरक्षणाच्या विरोधात कोणीच नाही आणि आरक्षणाच्या विरोधात राहण्यात कोणाला काही अर्थ नाही, स्वारस्यही नाही. पण सरकारही त्या गोष्टीच्या बाबतीमध्ये टेन्शनमध्ये आहे. कारण की शेवटी कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण देणं हे थोडंसं जिकरीचं काम जरी असलं तरी मला खात्री आहे की आदरणीय एकनाथ शिंदे साहेब असतील किंवा दोन उपमुख्यमंत्री महोदय असतील, याच्यावर ते बरोबर मार्ग काढतील आणि जो गरीब आहे त्याला निश्चितपणाने न्याय देण्याचा प्रयत्न करतील.
तुम्ही 50%च्या आत आरक्षण मिळावं याशी सहमत आहात की ज्या पद्धतीनं 2 ज्या जाहिराती येत आहेत सरकारच्या वतीनं EWS आरक्षणाचा तुम्ही फायदा घ्या असं आवाहन नागरिकांना केलं जात आहे मराठा समाजाला. ह्या दोन विरोधाभासी गोष्टी सध्या पाहायला मिळतात. हे बघा, या ठिकाणी मराठा समाजाची ह्या मागणीला कोणी नाही म्हणत नाही, कोणताच पक्षाचा माणूस नाही म्हणत नाही. पण शेवटी 50 क्रॉस करायचं असेल तर आपल्या केंद्राकडे जावं लागेल. त्याच्यामुळे ह्या टेक्निकली ज्या बाबी आहेत त्याच्या बाबतीमध्ये काल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री बोललेत, त्याच्यामध्ये मी बोलू शकणार नाही, मी काही एवढा मोठा माणूस नाही. पण जे ऐकून आहे, जे दिसतं आहे चित्र, तर मला तरी असं वाटतं की चर्चेशिवाय कुठल्याही तोडगा निघू शकत नाही. चर्चा पहिल्या फेरीत झाली आहे, दुसऱ्या फेरीची चर्चा होणे अपेक्षित आहे. आणि मला तरी असं वाटतं की याच्यामध्ये समाज, सरकार, इतर ओबीसी समाज आणि त्याच्यातले मार्ग फार जिकरीचा विषय आहे. पण तरीसुद्धा मला तरी वाटतं की याच्यामध्ये मार्ग निघेल. मराठा समाजात आता 2 प्रवाह पाहायला मिळत आहेत. एक मराठा म्हणून आरक्षण मिळायला पाहिजे, तर एक कुणबी प्रमाणपत्र मिळावं म्हणून आवाहन करणारे सध्या मागणी होते. मनोज जरांगे प्रामुख्याने ही मागणी करतात. एबीपी माझाच्या या निमित्तानं तुम्ही काय आवाहन करणार आहात मनोज जरांगेंना, ज्या पद्धतीनं राज्यातील परिस्थिती? हे बघा, मागणी करणं ही बाब चुकीची नाही आहे आणि ते मागणी करतायत. समाजांमध्येही 2 प्रवाह आहेत. मला तरी असं वाटतं की ज्याला वाटते की आपण ओबीसी समाजाचं या ठिकाणी प्रमाणपत्र घ्यावं, त्यांनी घ्यायला काय हरकत नाही आहे. पण हा समाजाला एवढीच विनंती आहे की ह्या गोष्टीमुळे 96 कुळी, 92 कुळी आणि मराठा याच्यामुळे आपसात वाद होऊ नये, एवढी काळजी आदरणीय जरांगे पाटलांनी आणि इतर नेत्यांनी घ्यावी, अशी नम्र प्रार्थना आम्ही करतोय. शेवटचा प्रश्न, आझाद मैदानात जो होतोय तो विकाऊ लोकांचा मेळावा होतोय आणि जो शिवाजी पार्कात होतोय तो निष्ठावंतांचा मेळावा होतोय, अशी एक टीका ठाकरे गटाच्या वतीनं सध्या आपल्या सर्वांवरच होताना पाहायला मिळते. नाही, आता मुद्दे काही नसले तर विकाऊ आणि टिकाऊ याच्याशिवाय आता दुसरा काही मुद्दा नाही आहे. आणि मला तरी असं वाटतं की आम्ही कधी विकलो गेलो नाही आणि कधी कुणी आम्हाला विकत घेण्याची ताकद कुणी ठेवली नाही. आम्ही आहे त्याच पक्षात आहे. उलट आमचं आव्हानच त्यांना असं आहे की तुम्ही कुणाच्या बाजूने आहात. तुम्ही जर आता समाजवादीशीच युती करून टाकली आहे तर पहिला आपला विचार टिकाऊ राहिला आहे का विकाऊ झाला आहे, पहिले त्याचं उत्तर त्यांनी सभेत द्यावं. आणि आमचा विचार हा जो हिंदुत्व आणि मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी आहे, तो बाळासाहेबांचा विचार आम्ही पुढे नेतो आहे. तर याचंही उत्तर त्यांनी द्यावं की आपल्याला अबू आझमी पण आता चालत आहेत, आपल्याला आता ते समाजवादीचे माणसंही चालत आहेत. आम्ही मुस्लिमांच्या विरोधात नाही, तुम्ही पण असाल की नाही आम्हाला माहीत नाही, पण या राज्यावर आणि या देशावर जो प्रेम करतो तो कोणत्याही जाती धर्माचा आहे, त्याच्यावर शिवसेना प्रमुखांनी कायम प्रेम केलं आहे. आम्ही त्याच विचाराने चालतो आहे. पण तुम्ही आता उद्याच्या दिवशी निवडणुकींकरता आम्हाला टिकाऊ आणि विकाऊ म्हणत असाल तर आजूबाजूला जरा चेक करून घ्या, तुमच्या बाजूला कोण लोक बसले आहेत. कोणत्याही पक्षामध्ये अशा पद्धतीची टीका करणं हे चुकीचं आहे. विकाऊ आहेत तर मग सिद्ध करा आम्ही कुठे विकलं गेलो. बरं ठीक आहे, आम्ही विकलो गेलो, आता मग जरा अजित पवारांनाही आपण बोललं पाहिजे की तुम्ही पण विकाऊ आहात. शेवटी आता तुमचे तोंड का बंद झाले अजितदादा इकडे आल्यानंतर? एकही तुमचा खोका निघाला नाही, पेटी निघाली नाही. त्यामुळे नुसतं भांडवल करायचं आणि काही सकाळी 10 वाजता उठल्यानंतर तो एक रिकाम टेकडा भेटला आहे त्यांना, सुशिक्षित बेरोजगार राजकारणी, त्याचं लोकांनी ऐकायचं एवढंच काम राहिलं आहे. कोण विकाऊ आहे कोण टिकाऊ आहे, निवडणुका येतील तेव्हा दिसेल. धन्यवाद सर, आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. एकंदरीतच गुलाबराव पाटलांना या निमित्तानं भाष्य करताना असं म्हटलंय की कोण विकाऊ आणि कोण टिकाऊ आहे हे लवकरच आपल्याला निवडणुकांच्या निमित्तानं स्पष्ट होताना पाहायला मिळेल. कॅमेरामन प्रशांत मानेसह निलेश बुधावले, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.